युवा उमेदवार शिक्षित उमेदवार अभिनव देशपांडे यांचं असं म्हणणं आहे की अभिनव उपक्रमातून मी या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करेन आणि जे अमृत योजनेचा निधी आहे, महानगरपालिकेचा जो निधी आहे, त्यामधून जास्तीत जास्त विकास कामे कसे करता येईल आणि जनतेशी कशी कनेक्ट करता येईल त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये प्रवास करणार. सुजित टंके, न्यूज इंडिया 24, चंद्रपूर. आपला पूर्ण परिचय काय आहे? कुठल्या प्रभागात? मी अभिनव राजकुमार देशपांडे, प्रभाग क्रमांक 8 वडगाव येथे सर्वसाधारण ड गट येथे उभा आहे. अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट त्याच्याकडून मी उमेदवार. बरं, तुम्ही हे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इथे भाजपाचा बालेकिल्ला आहे. अशा याच्यामध्ये घड्याळ जी आहे या प्रश्नावर तुम्ही या कसा आहे जनतेचा रिस्पॉन्स? जनतेचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. कारण भले इथं म्हणजे भाजपचा पण इथचे जे उमेदवार आहेत ते लोकांना ते खूप पुराण चेहरे झाले आहेत, त्यांना नवीन बदल हवा आहे. तर या याच्याने जे राष्ट्रवादीची आपली जे प्रचार हवा चालू आहे ते राष्ट्रवादीच्या बाजूने आहे आणि भक्कमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे पूर्ण पॅनल आहे ते पूर्ण ताकदीने लढत आहे आणि ईश्वरकृपेने सगळ्यांची याच्याने आम्ही निवडून येणार. बरं, तुमच्या वडिलांशी आम्ही जी चर्चा केली तुम्हाला इंटरव्ह्यू करायच्या, तर तुमचं समाजकार्यामध्ये तुमचा मूळ प्रभाव होता असं ऐकलं. तुमचा तो इंटरेस्ट होता समाजकार्यामध्ये आणि समाजकार्यामध्ये तुम्ही राजकारणामध्ये होता. हल्लीचे जे युवक आहेत ते राजकारणामध्ये यासाठी काचरतात किंवा ते त्यांना म्हणतं की राजकारण म्हणजे गचकरण आहे. तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, तुम्हाला कसं राजकारणाकडे तुम्ही मूव कसं गेला? आम्ही पहिले पक्षाचं एक समाजकार्य करता आम्ही पक्षाकडे वळलो आणि आम्ही पहिले कार्यकर्त्यापासून कार्यकर्ते ते शाखाध्यक्ष ते आज आम्ही शहर अध्यक्ष आहोत युवक काँग्रेसच्या. त्या ह्याच्याने आमची चळवळ चालूच आहे आणि बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे विचाराला घेऊन आम्ही समाजकार्य आमचं सुरूच ठेवतो. बरं, या प्रभागातल्या ज्या मूळ समस्या आहेत, असं म्हटलं जातं की हा जो प्रभाग आहे बराच जो भाग आहे हा झोपडपट्टीतला येतो आणि अशा याच्यामध्ये तिथले घरगुतीचे प्रश्न आहेत, रमाई आवास योजनेचे प्रश्न आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मागील 4-5 वर्षापासून प्रलंबित आहे. हा तुम्हाला जर संधी दिली तर हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावता? नक्की आम्ही नगरसेवक नसताना पण आम्ही खूपशे रमाई योजना आणि घरकुल योजनेचे आम्ही खूपशे लोकांना आम्ही मिळवून दिले आहे. आमचं प्रयत्न जितकं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने आमच्याकडून होतं आम्ही हे योजना लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि जितकं होणार आमचं सर्वात पहिलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे प्रभागात आमचं जे प्रमुख मुद्दे आहेत त्यामध्ये घरपट्टे, अमृत योजनेमध्ये जे खूपशे नळाला पाणी येत नाही आणि जे जागोजागी रस्त्याचं बांधकाम ते बोगसपणे काम झालं त्याच्यावर आम्ही सर्वात प्रथम काम करणार. बरं, तुमच्या प्रभागामध्ये अनेक असे भाग आहेत जिथे 2-3 दिवस पाणी होत नाही आणि असं म्हटलं तरी नळ योजनेसाठी अमृत योजनेअंतर्गत 200 साधारणतः कोटी ते 250 कोटी आले होते. तर ही असे अनेक प्रभाग आहेत जिथे पाणी येत नाही किंवा नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. तुम्ही या सगळा प्रश्न कसा मार्गी लावला? या अमृत योजनेवर आम्ही स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तर्फे आम्ही 2 वेळा आयुक्ताच्या कॅबिनमध्ये आम्ही खूप मोठे आंदोलन केले. जसं आयुक्ताच्या कॅबिनमध्ये आम्ही कोंबड्या सोडल्या होत्या त्यांना जागृत करण्यासाठी, किचड फेक केलं, त्यावर आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यावर केसेस लागले. अमृत योजनेवर आम्ही खूप वर्षापासून भांडत असतो. सत्तेधारी याच्याने तो आंदोलन दबून जातात. पण एवढं नक्की की जसं आम्ही पालिकेमध्ये आम्ही आमचं उमेदवार निवडून जाणार सर्वात प्रथम हा मोठा घोटाळ्याचा संपूर्ण चौकशी लावून याच्यावर काही ना काही आम्ही मोठी कारवाई करण्याचा प्रयत्न करणार. आमचा मुद्दाच तो राहणार की अमृत योजनेमध्ये जो घोटाळा झाला आहे हा सर्वात प्रथम पहिले बाहेर काढणार. बरं, चंद्रपूर जो आहे हा इंडस्ट्रियल झोन आहे आणि त्यामुळे इथे या प्रभागामध्ये किंवा एकंदरीत चंद्रपूरमध्ये प्रदूषणाची खूप मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे सिनियर सिटीजन त्यांना फुफ्फुसाचे आजार होत आहेत, दम्याचे आजार होत आहेत, हृदयविकार, कॅन्सरसारखे आजार होत आहेत. ह्या सगळ्या प्रश्नावरती नियंत्रण मिळविण्यासाठी तुमच्या प्रभागामध्ये किंवा एक सभागृहामध्ये हा प्रश्न तुम्ही कसा रेटणार आहे? याच्यातलं सर्वप्रथम जे CTPSमधून जो सर्वात जास्त प्रदूषण होतं त्यावर नियंत्रण कसं येता येणार याचं ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार करू आणि याचे कसे पोल्युशनला कंट्रोल आणता येणार आणि जितके जास्त झाडं होऊ शकतो. कारण की पोल्युशन कंट्रोल करायचं सर्वात मुख्य कारण झाडं, कारण की झाडे कटाई हे वगैरे होतात. जितकं होते आम्ही घरोघरी झाडांचं हे करू. पुण्यासारखे आश्वासन नाही देऊ 5 कोटी झाडं लावू हे वगैरे, पण जिथे गरजेचं आहे ज्याच्याने प्रदूषण कमी होणार तसेच आम्ही योजना आणणार. बरं, असं म्हटलं जातं की महानगरपालिकेचा जो बजेट आहे तो 800 ते 900 करोड वर्षाचा बजेट आहे. तरीही ज्या पद्धतीचं प्रत्येक प्रभागामध्ये CCTV फुटेज, CCTV कॅमेरे इन्स्टॉलेशन पाहिजे होतं, गार्डन्स पाहिजे होते. तुमच्या प्रभागामध्ये एक चांगलं गार्डन, सिनियर सिटीजन्स आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांचे गार्डन, CCTV कॅमेरे हे सगळे इन्स्टॉलेशन्स आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये प्रामुख्याने कसा मांडला आहे? आम्ही
जे प्रमुख मुद्द्यामध्ये आमचे हा CCTV पण मुद्दा आहे, जे कारण प्रत्येक प्रभागात आमच्या प्रभागात चोरीचे खूप प्रमाणात वाढ होत आहे. आमच्या प्रभागात पण वाढ होत आहे. यासाठी आम्ही खूपदा निवेदन देण्यात आले आणि पण आम्ही सत्तेत नाही आहोत. त्यामुळे आम्हाला कुठं ना कुठं कमतरता होत आहे. तर यासाठी जसं आम्ही निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम जे मेन चौक आणि प्रत्येक वार्डात प्रत्येक याच्यात आम्ही CCTVचे ताई, आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या प्रभागामधून पक्षाकडनं तुम्ही उभे आहात? माझं पूर्ण नाव सौ संगीता शेखर वाडे. मी वडगाव वार्ड क्रमांक 8मधून गट क्रमांक. बरं ताई, तुमच्या प्रभागातले नेमके पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये मांडतात. कुठले कुठले प्रश्न आहेत तुमच्या प्रभागातले जे तुम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहात? आम्ही निवडणूक झाल्यानंतर आमचे जे प्रश्न आहे, जे वडगावमध्ये आज मला एक अतिशय मुद्दा मांडायचा आहे. स्मशानभूमी तिथं आज 2 वेळा महापौर मॅडम निवडून आल्या, पण त्यांनी ह्या गोष्टी काहीच केलेल्या नाही आहे. तर आम्हाला त्या पूर्णपणे करायच्या आहे. आणि जो मुद्दा तुम्ही मांडला आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे हां. या प्रभागातला आणि तुम्ही तो तुमच्या अजेंड्यामध्ये मांडला आहे. हां. स्मशानभूमीसाठी असं म्हणलं जातं की यापूर्वीची जी सरकार होती त्यांच्याकडून निधी आला होता, परंतु ते काम कुठेतरी पेंडिंग राहिलं. तुम्ही हा प्रश्न प्रामुख्याने सभागृहामध्ये कसा उपस्थित करणार? ते निधी आली होती, ते भूमिपूजन पण झालं हो, होतं बरोबर. त्या गोष्टीचं, हो. पण ते निधी वापस. हो. बरं, तुमच्या प्रभागामध्ये हां. अनेक असे भाग आहेत जिथे 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही. नळ योजनेसाठी राज्य शासनाकडून पैसा आला होता, अमृत योजनेअंतर्गत पैसा आला होता, परंतु तरीही शुद्ध पाणी जे आहे नागरिकांना मिळायला पाहिजे असं नागरिकांची मागणी आहे. तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावला सभागृहामध्ये? जे आता पिण्याचं पाणी आहे ते 1 दिवसाआड येतातच, पण आहे काही. बरं, टॅक्स जे आहे, वाढीव टॅक्स, असं म्हणलं जातं की महानगरपालिकेकडून प्रचंड टॅक्स घेतले जातात नागरिकांकडून, परंतु नागरिकांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे ते मिळत नाही. मिळत. या संदर्भात तुम्ही हा प्रश्न वाढीव टॅक्स कमी करावा आणि नागरिकांना ज्या सुविधा ज्या आहेत चांगल्या मिळाव्या, त्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार आहे? आम्ही तसं प्रयत्न दादाकडून. नमस्कार, मी सौ प्रेमिला विठ्ठल बावणे. मी वडगाव प्रभाग क्रमांक 8ची उमेदवार आहे आणि ओबीसी प्रवर्गातून लढत आहे. माझं गावामध्ये आहे आणि पर्यावरण तर झालेलंच पाहिजे ना आपल्याला, कारण की झाडे लावणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला शुद्ध हे आपल्याकडून दूर प्रदूषण करायचं आहे आपल्याला, तर शुद्ध हवा वगैरे राहणे गरजेचं आहे आणि पर्यावरणाकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊ आणि आपल्या प्रभागात प्रत्येक हर घर एक झाड असो ही आपली. बरं ताई, चंद्रपूर जो आहे हा भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि ते भाजपचे आहेत, अनेक वर्षापासून काम करते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मागील काही महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेतला होता. अनेक भागामध्ये सामाजिक आंदोलनं केली होती. तुमच्या प्रभागामध्ये जो स्लम एरिया आहे त्याच्यामध्ये पाणी येत नाही 2-2, 3-3 दिवस. नळ योजनेसाठी असं म्हणजे 200 ते 250 कोटी आले होते, परंतु तसं दिसत नाही. तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार? हा प्रश्न सर्वात पहिले तर पाणी हा लोकांचं जीवन आहे आणि सगळ्यात जास्त तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पाण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू की पाणी हा प्रत्येक घरी 24 तास तर नाही पण दररोज आलाच पाहिजे. म्हणजे 1 दिवस आड येतात, ते पण आले ते येतात आणि स्वच्छ पाणी पण नाही येत आहे आजकाल, नाही का. पण शुद्ध पाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू नक्कीच, कारण की आणि जास्तीत जास्त पाणी प्रत्येक घरी अमृतगंगा योजनेचे नळ पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बरं ताई, तुमच्या प्रभागामध्ये बराच जो एरिया आहे तो स्लम एरिया आहे आणि असं म्हणलं जातं की मागील 4-5 वर्षापासून लोक प्रशासन नाही आहे, म्हणजे सत्तेत नाही आहे कोणी. त्याच्यामुळे जे लाभार्थी आहेत घरकुलचे, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ते लाभार्थी जातात पालिकेमध्ये आणि हेलपाटे खातात आणि घरी येतात, त्यांना लाभ मिळत नाही 4-5 वर्षापासून. हा मुद्दा जो आहे ऐरणीवर आहे आणि प्रामुख्यानं हा मुद्दा आहे. तुम्ही हा मुद्दा कसा मांडणार आहे? हा मुद्दा आम्ही आता जनतेच्या हातात आहे. जनतेने जरी आम्हाला निवडून आणलं तर आम्ही आमचं जनतेपर्यंत तर आम्ही जाऊच आणि जनतेला जरी आम्ही निवडून आल्याच्या नंतर आम्ही जनतेसाठी घरकुलसाठी आणि पट्टे वगैरे, आता पट्ट्याचं पण आलं आहे, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि जे घरकुलच्या याला रेती वगैरे मिळत आहे ते काही लोकांना माहिती नाही. आता आमच्या कार्यकर्ते वगैरे आम्ही आता उमेदवार लोक वगैरे
तर आमच्यापर्यंत जे माहिती आहे तर आम्ही प्रत्येकांना जेवढी आम्ही हेल्प करू शकू हो. तेवढे आम्ही करू. बरं ताई, तुमच्या प्रभागामध्ये सिनियर सिटीजन्स आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी एखादी गार्डन असायला पाहिजे अशी तिथल्या नागरिकांची मागणी आहे. हा तुम्ही प्रश्न जो आहे प्रामुख्याने कसा मार्गी लावणार? आणि व्यायामशाळा जो आहे असं म्हणतात की 10 ते 15 लाख रुपये पर वर्षी व्यायामशाळेसाठी, हे 2 प्रश्न तुम्ही कसे मार्गी लावणार? व्यायामशाळा जो आहे ते पण खूप महत्त्वाची आहे. आणि पुन्हा जे ओपन पेस आहे जिथे कुठे पण ओपन पेस असतील आम्ही तिथे लहान मुलांसाठी म्हणा आणि वयस्कर लोकांना वगैरे नाही का आम्ही गार्डन बनवण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त प्रमाणात. बरं, तुम्ही एक महिला आहात, महिलांचं जे दुःख आहे तुम्हाला माहिती असते. महिला बचत गटाच्या मार्फत महिला जे आहे सक्षमीकरण होतं. बचत गटाचं जाळं उभं करून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांची जी सुरक्षितता आहे, CCTV इन्स्टॉलेशन्स करून CCTV कॅमेरा जे आहेत, म्हणजे महिलांवरती कुठे अन्याय झाले काही झाले तर ते माहिती पडलं पाहिजे. अशा पद्धतीचं कुठलं नियोजन करणार आहात तुम्ही? अशा पद्धतीचं आता आम्ही नियोजन म्हणजे आम्ही तसं तर आम्ही बोलतच आहोत आम्ही, कारण की आम्ही आमचे सर आहेत एक तर त्यांनी सांगतच आहे का आपण महिलांसाठी उद्योग आणू आणि जास्त प्रमाणात महिलांपर्यंत पोहोचवायचं आहे आम्हाला. तर आम्ही स्वतः आता आमचं ऑफिस वगैरे आहे तिथून आम्ही पुन्हा कोणाचे राशन कार्ड हे ते वगैरे काही बनवायचे असेल आणि त्याचं जे कोणी आमच्याकडे येत आहे त्यांना आम्ही सांगतच आहे का आपण एक नवीन उद्योग पण आणणार आहोत आणि त्या उद्योग म्हणजे सगळे बेरोजगार जो महिला आहेत त्यांना आम्ही कामी लावू. आमची अशी. बरं, अजितदादा पवार जे आहेत